नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मक्याची आणि सोयाबीनची मस्त अशी भाजी करून दाखवणार आहे, लपथबी। तर त्यासाठी फ्रेश मका घेतलेली आहे बघा, एक मोठ्या आकाराचं कणीस घेतलेले आहे आणि वाटीचे प्रमाण बघा हे अर्धी वाटीपेक्षा जरा जास्त आहे। आणि ही जी घेतलेली आहेत का नाही सोयाबीन, हे पण बघा अर्धी वाटी होतं, तर हे आता एवढी सपाट वाटी झालेलं आहे। आणि ह्यांना काय केलेलं आहे माहिती आहे का, गरम पाण्यामध्ये 20 मिनिटासाठी मी भिजत घातलेले। तर छोटे छोटे आहेत बघा, ह्याच्यामध्ये एकदम असे बारीकसुद्धा छोटे छोटे तुकडे भेटतात, ते जरी घेतले तरी चालेल। आणि भिजल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आणि भिजायच्या अगोदर कधी पण सोयाबीन थोडेसे तुम्ही धुवून मग भिजत घालत जा। आता ह्याला काय करणार आहे, चॉपरला मी मका पण बारीक करणार आहे आणि हे सोयाबीन पण मी बारीक करून घेणार आहे। हे पिळून घ्या। पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। एक अर्धी पळी तेल टाकायचं आणि तेल गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा एक चमचा टाकायची मोहरी चांगली भाजली की त्याच्यामध्ये छोटा एक चमचा टाकायचं जिरं। हे दोन्ही चांगलं भाजून घेऊया। चांगलं जिरं आणि मोहरी भाजली गेलेली आहे, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला एक तेजपत्त्याचे मी 2 तुकडे केलेले आहेत। थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग पावडर। त्याच्यामध्ये टाकायचे एक मिडियम आकाराचा कांदा बघा, चॉपरला मी चांगला बारीक केलेला आहे। आता हा कांदा चांगला भाजून घ्यायचा। आपला कांदा भाजतोय तोवर बघा ह्या चॉपरमध्ये मका बारीक करून वेगळी घेणार आहे आणि त्याच्यामध्येच मी सोयाबीन पण बारीक करून घेणार आहे। कांदा बघा चांगला भाजला गेलेला आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे। हिरवी मिरची एक टाकलेली आहे आणि कमी तिखटवाली, म्हणजे एकदम पोपटी कलरची असते ना तसली छोट्या आकाराची टाकलेली आहे। अर्धा इंच आलं आहे आणि 7 पाकळ्या लसणाच्या आहेत। आणि ह्यांना मी काय केलं, कुटून घेतलेलं आहे। तुमच्याकडे पेस्ट असली तरी टाकली तरी चालेल। त्याला काय करते, 1 मिनिटभर मी परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणार एक छोट्या आकाराचा टोमॅटो चॉपरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे। गॅस केलेला आहे बारीक आणि ह्यांना पण 1 मिनिटभर मी परतून घेणार आहे। चॉपरला बघा चांगलं मी बारीक करून घेतले, एकदम बारीक पेस्ट करायची नाही, दर दोन्ही पण ठेवायचे। 2 चमचे बघा दही घेतलेलं आहे, मलईवालं दही आहे आणि फ्रेश आहे। ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। तर मसाल्यामध्ये बघा ही मिरची पावडर आहे, फक्त गरम मसाला पावडर आहे, जिरे धने पावडर आहे, अर्धा चमचा चाट मसाला आहे, ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घेतली आणि चवीप्रमाणे मीठ घेतले। ही छोटा चमचा आणि हा मोठा चमचा आहे। हे सगळे ह्याच्यात एकत्र टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये बघा ह्या दह्यामध्ये आपण जे मसाला कालवले होते ना, हे टाकून घेऊया सगळे। मसाला टाकल्यानंतर बघा असं चांगलं परतून घ्यायचं 1 मिनिटभर फक्त। मस्त असं बघा तेल सुटस्तवर मी मसाला चांगला परतून घेतलेला आहे। जेवढं होता होईल एवढं चांगलं परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे, त्याच वाटीमध्ये बघा मी पाणी घेतलं होतं, ज्यात आपण दही आणि मसाले कालवले होते ते। आणि आता हे मिक्स करून घेऊया। पाणी टाकल्यानंतर पण बघा मी मस्त असं बघा हे चांगला मसाला शिजून दिलेला आहे। आता ह्याच्यात टाकणार आहे बघा ह्या पनीरचा एवढा तुकडा, तो पण मी ह्याच्यामध्ये खिसून टाकणार आहे। असं पनीर मी बघा खिसून टाकलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। पनीर टाकल्यानंतर बघा चांगलं मी असं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायची ही मका जी आपण चॉपरला आबडधोबड करून घेतली, ती एकदम पेस्ट काढायची नाही, आबडधोबड करायची, कारण की त्याच्यामध्ये हा मसाला सगळा मुरला पाहिजे। आता त्यात टाकणार आहे हे सोयाबीन, ते पण मी चॉपरलाच बारीक केलं बघा। आणि हे सगळं आपल्याला मीडियम गॅसवर 1-2 मिनटं पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, झाकण ठेवायचं पॅक बारीक गॅसवर 5 मिनटासाठी। बारीक गॅसवर बघा 2 ते 3 मिनटं मी झाकण ठेवलं, तर आपण झाकण काढून घेऊया। त्याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर, देठं पण घेतलेली आहेत बघा मी। आणि आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं कोमट पाणी, कारण आपल्याला ही लपथबी पाहिजे, म्हणजे तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता, पावासोबत खाऊ शकता, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपातीबरोबर तुम्ही हे खाऊ शकता। तर ह्याच्यामध्ये मी पाणी अजून एकच म्हणजे एवढी वाटी टाकलेली आहे बघा, अर्धी वाटी। आणि ह्याच्या परत आपण झाकण ठेवूया 2 ते 3 मिनटासाठी, कारण हे जास्त शिजायला वेळ लागत नाही, लगेच शिजून होतं। पाणी टाकल्यानंतर बघा मस्त असं मी शिजून दिलेलं आहे, मस्त अशी झालेली आहे बघा अशा पद्धतीमध्ये लपथबी। अजून पाणी पाहिजे असलं तर पहिलंच थोडंसं जास्त जरी पाणी टाकलं तरी तुम्ही चालू शकते। एवढी तरी पाहिजे की बघा भाकरीवर चपातीवर अशी लपथबी खायला। सुकी पाहिजे असली तर पाणी टाकायची गरजच नाही, मस्त अशी होती बघा। एकदा जरूर करून बघा, काहीतरी वेगळी रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।